नमस्कार, मी कृपा सबका न्यूज अनकट मध्ये आपलं स्वागत करते। या बातमीपत्रात आढावा घेणार आहोत टॉप 10 घडामोडींचा। कोल्हापूर जिल्ह्यातील महायुती शिवसेनेच्या दोन्ही उमेदवारांच्या प्रचारासाठी आज कोल्हापुरात पंतप्रधान नरेंद्र मोदींची जाहीर सभा होणार आहे। कोल्हापुरातील तपोवन मैदानामध्ये सायंकाळी 5 वाजता ही सभा होत असून या सभेसाठी महायुतीच्या नेत्यांकडून गेल्या 2 दिवसांपासून जोरदार तयारी करण्यात आली। दरम्यान सभेपूर्वी काल रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभास्थळाची पाहणी केली। त्यामुळे सभेच्या 1 दिवस आधी मुख्यमंत्र्यांनी सभा यशस्वी करण्यासाठी कोल्हापुरात तळ ठोकल्याचं पाहायला मिळालं। तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी हनुमान चालीसा पठण करण्याचा अट्टहास करणाऱ्या राणा दाम्पत्यांविरोधात गुन्हा दाखल झाला असून आरोपी निश्चित प्रकरणी सत्र न्यायालयात सुनावणी सुरू आहे। काल न्यायालयात सुनावणी वेळी अनुपस्थित राहिल्याने राणा दाम्पत्याला 9 मे रोजी हजर राहण्याचे निर्देश न्यायालयाने दिलेत। मतदानाचे कारण विचारात घेत न्यायालयाने दाम्पत्याला 1 दिवस गैरहजर राहण्याची मुभा दिली व 9 मेच्या सुनावणीला हजर राहण्याचे निर्देश देत सुनावणी तहकूब केली आहे। एनडीएने कायम कोल्हापूरच्या गादीचा मान ठेवला असून युवराज संभाजीराजेंना एनडीएनेच राज्यसभेवर घेऊन सन्मान केला होता। शाहू छत्रपती महायुतीच्या विरोधात असले तरी आघाडीने त्यांना निवडणुकीत न उतरवता जर राज्यसभेवर घेतलं असतं तर गादीचा मान राखला गेला असता, अशी टीका शिंदे गटाच्या शिवसेनेचे नेते राजेश क्षीरसागर यांनी आघाडीवर केली आहे। कोल्हापूरची जनता नेहमीच महायुतीच्या बाजूने राहिली असून कोल्हापूर आणि हातकणंगलेच्या दोन्ही जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी होतील असा विश्वास देखील त्यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केला आहे। गादीचा मान नेहमीच एनडीएने ठेवलेला आहे। सन्माननीय युवराज संभाजीराजे यांना एनडीएनं राज्यसभेवर घेतलं होतं ना, त्या गादीचा मान ठेवूनच घेतलं ना। खरं म्हणजे आज छत्रपती शाहू महाराजांचं मत जरी एनडीएच्या विरोधात असतं तरी महाआघाडीला मोठी संधी होती की या ठिकाणी त्यांना राज्यसभेवर घेणं आणि त्यामुळे गादीचा मान आपल्याला प्रश्न उद्भवला नसता। मी तर असं म्हणेन की या आदांतरित इलेक्शन या आदांतरित कोणी निवडून येऊ शकतं। या आदांतरित गोष्टीत त्यांना ढकलण्यापेक्षा तुम्ही जर राज्यसभेवर त्यांना घेतलं असतं तर गादीचा मान राखला गेला असता। आज कोल्हापूरचा इतिहास जर पाहिला तर कोल्हापूरचे जनता मतदार हे निश्चितपणे महायुतीच्या पाठीमागे आहेत आणि यामध्ये दोन्ही मतदारसंघामध्ये इचलकरंजी लोकसभा आणि हातकणंगले लोकसभा आणि कोल्हापूर लोकसभा या दोन्ही ठिकाणी महायुतीचे उमेदवार विजयी होतील याची आम्हाला खात्री आहे। पंजाबमधील अजनाळा पोलीस ठाण्यावर झालेल्या हल्ल्यानंतर खलिस्तानी समर्थक अमृतपाल सिंग यांची देशभर चर्चा झाली होती। सध्या लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू असून अमृतपाल सिंग संदर्भात एक मोठी बातमी आहे। अमृतपाल सिंग खडूर साहिबमधून लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत। त्यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली असून सध्या ते आसामच्या दिब्रुगड तुरुंगात बंद आहेत। अमृतपाल यांच्या कुटुंबियांनी शुक्रवारी त्यांच्या उमेदवारीच्या घोषणेबाबत पत्रकार परिषदही घेतली होती। कंपनीच्या गोपनीयतेच्या धोरणाविरोधात जाण्याची सक्ती सरकारने केल्यास भारतातील सेवा बंद करावी लागेल असा निर्वाणीचा इशारा व्हॉट्सअॅपने काल दिला। केंद्र सरकारच्या आयटी नियमांना आव्हान देणाऱ्या एका प्रकरणाच्या सुनावणी दरम्यान व्हॉट्सअॅपने दिल्ली उच्च न्यायालयात ही भूमिका मांडली। व्हॉट्सअॅप संदेश हे एंड टू एंड इन्क्रिप्टेड असल्यामुळे त्यांची गोपनीयता राखली जाते। केंद्राचे नवे आयटी नियम व्हॉट्सअॅप वापरकर्त्यांच्या गोपनीयतेच्या विरोधात आहे। या नियमाचे पालन करण्यासाठी व्हॉट्सअॅपला कोट्यवधी संदेश वर्षानुवर्ष जपून ठेवावे लागतील असा युक्तिवाद व्हॉट्सअॅपचे वकील तेजस कारिया यांनी केलाय। महिला कुस्तीपटूंच्या लैंगिक छळाप्रकरणी इंडिया कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष ब्रुजभूषण सिंग यांना दिल्ली न्यायालयाने पुन्हा दणका दिला। लैंगिक छळ प्रकरणाची पुढील चौकशी करण्याची प्रशिक्षकाच्या फोन कॉलची माहिती सादर करण्याची मागणी करणारी ब्रुजभूषण यांची याचिका न्यायालयाने फेटाळून लावली आहे। वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार दिल्ली न्यायालयातील न्यायाधीश प्रियंका राजपूत यांनी या प्रकरणी ब्रुजभूषण सिंग यांच्यावर आरोप निश्चित करण्यासाठी 7 मे ही तारीख निश्चित केली आहे। दक्षिण नागपूर येथील मानेवाडा रिंग रोडवरील सच्चिदानंद नगरातील आणि लाडेकर लेआउट यांच्या जोडावर असलेल्या पुलाच्या नाल्याचे बांधकाम अर्धवट झाले। या अर्धवट बांधकामामुळे परिसरातील नागरिकांना त्रास होत असून या दूषित नाल्यामुळे त्यांच्या आरोग्यावरही परिणाम होण्याची शक्यता आहे। त्यामुळे या नाल्याचे तातडीने बांधकाम पूर्ण करावे अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली असून काम पूर्ण न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिलाय।
हवामान विभागाने आज राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट जारी केला असून या ठिकाणी विजांच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. एवढंच नाही तर काही ठिकाणी गारपिटीचेही इशारा हवामान खात्याकडून देण्यात आलाय. पुण्यातही आज वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह गारपिटीचा इशारा देण्यात आलाय. सातारा, सांगली, अहमदनगर, बीड, बुलढाणा, अकोला, वाशिम या जिल्ह्यांमध्येही वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह गारपिटीचा इशारा देण्यात आलाय. आष्टी तालुक्यातील धामणगाव येथे कुस्त्यांच्या हंगामात साप घुसल्याने मोठी धांदल उडाली. आष्टी तालुक्यातील धामणगाव येथे सर सय्यद हसन साहब यांच्या यात्रेनिमित्त पारंपरिक पद्धतीने प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी मोठ्या उत्साहात कुस्त्यांच्या दंगलीचं आयोजन करण्यात आलं होतं. या दरम्यान कुस्त्यांचा आखाडा सुरू होत असताना हंगामामध्ये अचानक साप घुसला. यावेळी पहिलवान, भाविक, भक्त, नागरिक यांच्यामध्ये धांदल उडाली. सर्वजण सैरावैरा पळू लागले. यावेळी अचानक एका सर्पमित्राने त्या सापाला पकडल्याने सर्वांनी सुटकेचा श्वास सोडला. तिरंदाजी विश्वचषकात हिंदुस्थानच्या दीपिका कुमारीने आपल्या विजयाचा धडाका कायम राखलाय. आई झाल्यानंतर देखील दीपिकाने तिरंदाजी विश्वचषकात चमकदार कामगिरी केली असून पहिल्या टप्प्याच्या उपांत्य फेरीत तिने कोरियाच्या जिओन ह्युइंगचा पराभव करत कंपाऊंड प्रकारामध्ये हिंदुस्थानचे चौथे पदक निश्चित केले. जागतिक क्रमवारीत 142व्या स्थानावर घसरलेली 3 वेळेची ऑलिम्पियन दीपिकाने जिओनचा 6-4 असा पराभव केला. उपांत्य फेरीत तिचा सामना कोरियाच्या नाम सू ह्योनशी होणार आहे. वेळ झाली या बातमीसह टॉप 10 मध्ये इथेच थांबायची. पाहत रहा न्यूज अनकट. धन्यवाद.